वेदांत पाटील आलाय, चौथं आणि अंतिम षटक करेल. परंतु शेवटच्या बॉलवर मात्र रनआउट जो झाला रोहन, रन एक अगोदरच प्रयत्न झाले असते तर कदाचित 2 धावा होऊ पण शकल्या असत्या. परंतु नाहक मित्र म्हणून गडी गमावलाय, कारण त्याचं सुद्धा या शेवटच्या ओव्हरमध्ये राहणं फार गरजेचं होतं. कारण आता नवीन बॅटरला यावं लागलं, ज्या रोहननं आल्या आल्या एक षटकार मारला होता आणि तो मारू शकला असता अजूनही. परंतु क्रिकेट आहे, चान्स घ्यावा लागेल कळंबुसरेला. इकडे चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय. क्लीन बोल्ड साईनाथला परतावा लागेल. धक्का धक्का बसला इकडे. 5वा धक्का लागत असताना मायरा 11 कळंबुसरे संघ अडचणीमध्ये आलाय. 5 बॉल 23. हॅलो, बघा अमन 11 जानमान वल्लभ क्रिकेट संघाने जर या सामन्यामध्ये विजय संपादित केलं तर त्या संघाचे पुरस्कर्ते, त्या संघाचे आधारस्तंभ आदरणीय पी.के. शेठ, आदरणीय प्रभाकर शेठ पाटील वल्लभ यांच्या वतीने अमन 11 जानमान वल्लभ क्रिकेट संघाला एकविरा दर्शन निश्चित स्वरूपात घडणार आहे. स्वागत आहे तुमचं. ओ यावेळेस मात्र ऑन साइडला उडवलाय, बॉलला पाठवलाय. मॅच संपलेली नाहीये. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या ऋतिकच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. पडगे आपण लगेचच करण पाटील यांच्याशी संपर्क साधायचे आहे. हा सामना जर ऋतिकनं जिंकवला तर ऋतुराज पाटील अर्थातच नाटू यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल ते फलंदाज ऋतिकला. पहिलाच बॉलवर षटकार. 4 चेंडू आणि 17 धाबांची गरज आहे. 17 रिक्वायर्ड, रिमेनिंग 4 असं इक्वेशन या मॅच मध्ये. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. अनसर्टनिटी, अनिश्चितता या खेळामध्ये ठासून ठासून भरलेली असते. ओ यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग केलाय, बॉलला पाठवलंय. आणखीन एक कडा प्रहार ऋतिकच्या बॅट मधून येतोय. दुसरा षटकार. हल्ला शेवटच्या 3 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी मायरा 11 कळंबुसरे टीमला 11 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सामना पुन्हा एकदा यू टर्न घेत असताना कळंबुसरे संघाच्या बाजूला थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला फलंदाजावर केला जातो. अगदी समोर फुल टॉस आहे, समोर ड्राईव्ह केला. इकडे मात्र पहिली धाव घेतली वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. हातातून निसटला आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 51 नाव. 51 धावा धाव फलकावर. शेवटचे 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 9 धावा. दोन चेंडू आणि 9 धावा. दोन चेंडू आणि 9 धावा. काहीही घडू शकतो. या बॉलवर मात्र एखादी बाउंड्री तरी मारावीच लागेल ऋतिकला. गोलंदाज तयार.
समोर समोर ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र वेगवान स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आडवा आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण होत असताना तिसऱ्याचा प्रयत्न मात्र चालवलाय, परंतु त्याचा फायदा होणार नाहीये. इकडे मात्र निघालाय, आता पाहावं लागेल. इकडे 3 धावा पूर्ण केल्यात. पंच थोडेसे एकमेकांशी सल्ला मसलत करतायत त्या ठिकाणी. सो अंपायर स्क्रीन तिकडे सुद्धा आहे आणि यू कॅन ऑल्सो वॉच. जो काही योग्य निर्णय वाटतोय तो तुम्ही घेऊ शकता. संभार 3 धावा किती? 2 3 दिसत नाही तुमची बोट आम्हाला. बोल ना अंपायरला, बोल ना इकडे 1 मिनिट. या 2 धावा आहेत. अरे तुम्ही अंपायरशीच बोलू शकता कारण
एक चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडासा पॉज जरूर झाला होता. निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे आला होता. फलंदाज त्या ठिकाणी स्टॉप झाला होता, मुवमेंट्स नव्हते आणि त्यानंतर बॉल आपटल्यानंतर खरं तर रनसाठी प्रयत्न झाला. तोपर्यंत थांबले होते दोन्ही फलंदाज आणि याच निर्णयाचा आधार घेऊन खरं तर ह्या 2 धावा देण्यात आल्यात. शेवटचा एक बॉल आहे. एक बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. त्यामुळं जवळजवळ आज सामना मात्र वलभकडे शिरलाय. यावेळचा हा चेंडू मात्र निघून गेलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय. सुपर 7 मध्ये क्वालिफाय होईल तो अमन ब्रिगेड 11 वलप हा संघ. अभिनंदन टीम वलप. हार्ड लक मायरा 11 कळंबुसरे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली कळंबुसरे संघानं, परंतु 7 धावांनी मात्र हा सामना गमवावा लागलाय. सन्माननीय गुरुदादा मात्रे इथे आहेत रायगड प्रीमियर लीगचे दमदार ऑर्गनायझर आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आमचे कैलासदादा मात्रे यांचे छोटे बंधू गुरुदादा यांच्या वतीने या स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणगी स्वरूपात सहकारी आपल्या मनपूर्वक आभार. आता जी लढत झाली अमन ब्रिगेड जानुमान वल्लभ अर्थात पीके शेट प्रभाकर शेट पाटील वल्लभ यांनी पुरस्कृत केलेला संघ या लढतीमध्ये जिंकला. आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि मायरा 11 कलंबुसरी क्रिकेट संघ तुमचाही परफॉर्मन्स चांगला राहिला. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आपलं मनपूर्वक आम्ही अधीरा आराध्य स्पोर्ट टेमोडे यांच्या वतीने मनपूर्वक आपलं आभार व्यक्त करतो. चला या सामन्याचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने बघा निहाल सौरव गांगुली. ये युवराज खऱ्या अर्थाने. आणि कलंबुसरे प्रेक्षकांचाही मनपूर्वक आभार व्यक्त करू. चांगला परफॉर्मन्स राहिला तुमचा. या युवराज येतो बघा जानुमान वल्लभ अमन ब्रिगेडचा.